जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ म्हणजे मानवी जीवनाचे प्रबोधन करणारा एक अनमोल ठेवा आहे. हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून तो एक मानवी जीवनाला दिशा देणारा ग्रंथ आहे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्तिमार्ग श्रीराम. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या ग्रंथाची रचना रायगड जिल्ह्यातील शिवथरघळ येथे केली. समर्थांनी दासबोध सांगितला आणि समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी यांनी तो लिहून काढला. ग्रंथाची विभागणी एकूण 20 दशकांमध्ये केली आहे. 20 दशकात मिळून एकूण 200 समास आहेत. थोडक्यात सांगायचे तर समर्थांचा दासबोध म्हणजे मानवी कल्याणाचा आणि आत्मोद्धाराचा राजमार्गच आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम. समर्थांनी माणसाला आळस सोडून प्रयत्नवादी बनण्याचा उपदेश केला. कष्टे वीण फळ नाही हे सूत्र त्यांनी ठामपणे समाजाला सांगितले. दासबोधामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि नीतिशास्त्र याचा उत्तम असा संगम बघायला मिळतो. समर्थांनी शुद्ध आचरणावर अत्यंत भर दिला आहे. दासबोधामध्ये समर्थांनी मूर्खपणाची लक्षणे सांगून त्यांनी माणसाला व्यवहार चातुर्य शिकवले आहे. सावधपणे सर्व करावे हा त्यांनी सावधपणाचा मंत्र आजही तितकाच लागू पडतो. दासबोध हा ओवी छंदात लिहिला असून त्याची भाषा ही अत्यंत ओघवती आणि सुस्पष्ट अशी आहे. समर्थांनी या ग्रंथातून समाज मनामध्ये स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत केले. लोकसंग्रह कसा करावा याचे उत्तम मार्गदर्शन समर्थ या ग्रंथामध्ये करतात. त्यांनी अध्यात्म हे केवळ पोकळ तत्त्वज्ञान न ठेवता ते कृतीत आणायला सांगितले. मरावे परी कीर्ती रूपे उरावे हा विचार माणसाला ध्येयवादी बनवतो. दासबोध वाचकाला संकटात धीर देतो आणि यशाचा मार्ग दाखवतो. समर्थांनी या ग्रंथामध्ये निसर्ग, शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र या सर्वांचा विचार केला आहे. अज्ञानी माणसाला सुजाण असा नागरिक बनवण्याचे सामर्थ्य दासबोधामध्ये आहे. समर्थांचे स्वरूप हे एका क्रांतिकारी संताचे आहे. शक्ती, युक्ती आणि भक्ती याच्या उत्तम संयोगाने कार्यसिद्धी करण्यासाठी समर्थ सामान्य लोकांना प्रेरणा देतात. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. लहान थोर कार्य काही, केल्या वीण होत नाही. समर्थांनी त्या काळामध्ये असलेल्या परकीय राजवटीमुळे लोकांच्या मनातील असलेली भीती आणि उदासीनता दूर करून त्यांच्या मनातील आत्मविश्वास पुनश्च जागृत केला. आळसे कार्यभाग नासतो असे सांगून समर्थांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आहे. समाजाला जागृत करणे, चातुर्य शिकवणे आणि विखुरलेल्या समाजाला पुन्हा एकत्र करणे यासाठी हा ग्रंथ अत्यंत प्रेरणादायी ठरला. नियोजन कसे करावे, लोकसंग्रह कसा करावा, निर्णय कसे घ्यावेत, कार्यसिद्धी होण्यासाठी काय काय करावे लागते या सर्वांचे विवेचन ग्रंथामध्ये आहे. स्वधर्म, स्वदेश याचा अभिमान कसा बाळगावा, विश्वाचा विचार कसा करावा, कार्यकर्त्याने समाजामध्ये वावरताना कोणती काळजी घ्यावी, उत्तम पुरुषाची लक्षणे कुठली, मूर्खाची लक्षणे कुठली, अशा विविध विषयांवर सखोल असे मार्गदर्शन दासबोधामध्ये केलेले आहे. हा ग्रंथ म्हणजे मानसशास्त्र, मनुष्यबळ विकास यांच्या अभ्यासकांसाठी खूप मोठा ठेवा आहे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एकसरा श्रीराम. आजही जगभरातील लाखो लोक जीवनातील प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी दासबोधाचा आधार घेतात. श्रोते हो,
दासबोधाच्या दशक 1 मधील पहिल्या समासाचे विवेचन उद्याच्या भागामध्ये पाहू. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम